नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. डोंबिवलीत हल्दीराम शॉपच्या कचोरीत कांद्याची कडक साल्टी. तक्रारदाराला जे करायचे ते करा अशी मॅनेजरची धमकी. डोंबिवली पूर्व येथील रामनगरातील हल्दीराम शॉपमध्ये विकत घेतलेल्या कचोरीत कांद्याचे कडक साल्टी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुलाब यादराम गुप्ता यांनी दुपारी 2:45 वाजता कचोरी खरेदी केली होती. घरी जाऊन ती खाताना साल्टे दिसल्याने त्यांनी तात्काळ दुकानात जाऊन मॅनेजर जाधव यांना याबाबत विचारणा केली. खाद्यपदार्थाची तपासणी होत नाही का असा प्रश्न विचारताच तुम्हाला जे करायचे ते करा अशी धमकी सदृश्य प्रतिक्रिया मॅनेजरने दिल्याचा आरोप गुप्ता यांनी केलाय. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र NC क्रमांक 4624/2025 कलम BNS 351(2) अंतर्गत नोंद करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट विनोद गिरी यांसह ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. कचौरी लाया तो आज से हल्दीराम से कचौरी लेके प्याज के लिए. अक्सर हम प्याज को भी अच्छा लगता है बच्चे को, तो प्याज के कचौरी लेके गए ना, तो उसमें 2 कचौरियों में प्याज के छिलके निकले. मैंने पहली कचौरी खाई तो उसमें कुछ ऐसा च्युइंगम गम जैसा कुछ लग रहा था मेरे को, तो मैंने सोचा कुछ रहेगा, निकाल के देखा तो प्याज के छिलका था. ठीक है, मैंने अवॉइड किया. तो वापस दूसरा प्याज कचौरी खाया तो उसमें भी वही प्रॉब्लम निकला. अब वो बाहर निकाले मैं तोड़ रहा हूँ, टूट भी नहीं रहा और कट भी नहीं रहा है. इतना बड़ा प्रॉब्लम हो रहा है. तो ये लोग सेफ्टी का ध्यान, फूड सेफ्टी जो होता है उसके हिसाब से ध्यान नहीं कर रहे हैं लोग. मैंने फिर बाद में कंप्लेंट दिया इनका. उनने जो नंबर लिखा था उस पर कंप्लेंट दिया, ये बिल है उनका. कंप्लेंट देने के बाद बोले कि 1 घंटे में फ़ोन आ जाएगा आपको. 1 घंटे में कोई फ़ोन आया नहीं. 1.5 घंटे बाद मेरे को वापस फ़ोन करना पड़ा. तो फ़ोन करने के बाद मैं बोला कि भाई 1 घंटा निकल गया आपका, अभी तो कुछ फ़ोन आया नहीं है. नहीं बोलो सर थोड़ा बिजी रहेंगे, कुछ तो रहेगा उनको. तो बोलो कस्टमर का कोई लेना देना नहीं है क्या आपसे? कस्टमर का कुछ ध्यान नहीं है, कस्टमर का कुछ मतलब ही नहीं आपका क्या? कंप्लेंट दे रहा है बंदा सामने से, तो मेरे को क्या करना चाहिए? पुलिस स्टेशन जाना चाहिए, फूड वाले को कंप्लेंट देना चाहिए, मीडिया को बुलाना चाहिए. तो वो उनकी तरफ से कुछ रिप्लाई नहीं आया. उसके बाद फिर एक फ़ोन आया मेरे को, मुझे नहीं पता वो किसका है, लेकिन मैंने रिप्लाई किया, मिस कॉल हो गया. तो रिप्लाई किया तो बोले कि हल्दीराम से बोल रहे हैं. ठीक है, मैंने उनसे बात किया तो बोला सब हो गया होगा गलती, उन्होंने एक्सेप्ट किया इस चीज़ को, गलती हो गया रहेगा. और ऐसा गलती नहीं होना चाहिए ना. ये मैटर कुछ दिन पहले भी लेके गए थे हम लोग, तभी भी हुआ था, तभी हम लोगों ने नज़रअंदाज कर दिया था, चलो जाने दो. लेकिन वापस ये प्रॉब्लम हुआ 2 कचौरी में एक साथ, तो मेरे को बड़ा हर्ट हुआ इस चीज़ का. इतना बड़ा नाम है हल्दीराम का, पूरे देश विदेश में इनका मार्क्स सप्लाई होता है, और ये ऐसी गंदी हरकत कर रहे हैं. तुमचं काय मागणी आता याच्यात? मेरा है कि इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. फूड के थ्रू, पुलिस के थ्रू जो कार्रवाई होनी चाहिए संभव वो होनी चाहिए. चाहे तो ये फूड स्टॉल, इनका जो स्टॉल है वो बंद भी हो जाए, कोई दिक्कत नहीं है. पहला हादसा आपके कभी ऐसा हुआ था? ये कुछ 1 महीना पहले भी लेके गए थे, तभी ये प्रॉब्लम हुई थी. यही था कचौरी? ये ऐसे ही निकला था तभी. तभी उनसे कुछ बात हुआ? नहीं, तभी मैंने नहीं दिया कंप्लेंट, जाने तो बोला हुआ रहेगा कुछ, चलो हो जाता है. लेकिन वापस ये प्रॉब्लम हुई 2 कचौरी में. ये देखिए 2 कचौरों में अलग अलग ये प्याज निकला है, जो प्याज का छिलका जो टूट नहीं रहा है, तोड़ने से भी नहीं टूट रहा है. उनको बोलने के बाद भी ये बोल रहे हैं कि ठीक है आपको जो अच्छा लगे वो करो. अभी आगे क्या करना चाहते हो, आपका क्या कहना है? अभी पुलिस स्टेशन में कंप्लेंट देते हैं, फूड में कंप्लेंट देते हैं. और ये मेरे को लगता है कि गवर्नमेंट सरकार उधर भी जाना चाहिए, महाराष्ट्र सरकार को, गृह मंत्रालय और CM साहब के पास. उनको भी मालूम होना चाहिए कि हल्दीराम के यहाँ महाराष्ट्र में क्या चल रहा है. हल्दीराम का इतना बड़ा ब्रांड होकर अपना नाम खराब कर रहे हैं, ये ठीक नहीं है. अभी उन्होंने क्या बताया आपको जब आपने? अभी उन्होंने बोला कि मैनेजर से बात करते हैं. तब मैनेजर कोई है उनको भिवंडी में, कि इनका माल मटेरियल ये प्रोडक्ट बनाते हैं, भट्टी वगैरह उधर ही है इनका, तो उधर बात कर रहे हैं. उसके बाद उन्होंने थोड़ा बात करने के बाद वो कट हो गया फ़ोन. क्या बात हुआ तो उनको ही पता है. हमें कोई मतलब प्रॉपर अच्छा रिस्पॉन्स मिला नहीं है यहाँ से कि चलो कुछ अच्छे से गाइडेंस मिले. उन्होंने एक्सेप्ट किया है कि पहले भी ये सब गलतियाँ हो चुकी है, ये भी उन्होंने एक्सेप्ट किया है.
अभी आप पुलिस तकरार कर रहे हैं, कंप्लेंट कर रहे हैं आप? कंप्लेन करना है। आप क्या हिसाब से का आप पुलिस तकरार कर रहे हैं? ये निकला है तो सब दिखाना पड़ेगा, इसका लेबोरेटरी टेस्ट होगा, मालूम पड़ जाएगा ये कितने दिन पुराना है, आज का ही है या 4 दिन पुराना है, 2 दिन पुराना है, या कितना पुराना है ये खिला रहे हैं पब्लिक को, तो लेबोरेटरी टेस्ट तो क्लियर हो जाएगा। आज उनका कहना क्या था? अब वो यही बोल रहे हैं ना, हम बात करते हैं ऊपर, कंप्लेंट डालते हैं ऊपर, तो कंप्लेंट डाल के क्या होगा, कुछ दिन पहले भी हुआ था, तो उनको खुद को यह सब चीज़ें ध्यान रखनी होगी, लेकिन आदमी के ऊपर छोड़ना है सब, ये सब ऐसा निकलता रहेगा तो नहीं चलने वाला है। माझं अशोक यादव माझं नाव आहे, या स्टोअरचा मी मॅनेजर आहे. हे प्रोडक्ट ना सर फ्रोझनमध्ये येतं, हे भिवंडीला पण येतं, इथं आम्ही बनवत नाही ते, ठीक आहे. आणि ते कसं पॅक पीस आहे सगळं, आणि ते मॉर्निंगला येतात डेली, आणि त्याची शेल्फ लाईफ 1 दिवसची असते. आणि ते कसं सर याच्यात आता हे निघलेलं आता ते असं आम्ही उघडून बघत नाही त्याच्यात काय, आणि ते याच्यामध्ये बनले, आम्ही इथं बनवलं नाही सर ते. ओके, पण मी काय बोला बोलतो, ती जी कचोरी आहे ती ओपन आहे, ओपन पीस मी विकलेली आहे. सर ते कसं माहिती पॅकिंग तुम्हाला दाखवतो ना, पूर्ण ना असं म्हणजे बॉक्स येते असं, म्हणजे फ्रोझनमध्ये ना बॉक्स येते त्याचा, त्यानं टोटल 12 पीस असतात. पॅक म्हणजे एक बॉक्समध्ये होतो, आणि ते पूर्ण फ्रोझनमध्ये येतं, फ्रोझन गाडीमध्ये येत होतो. मग यांच्या तक्रारीचं तुम्ही निवारण कसं कराल? आम्ही जर त्यांना रिफंड देऊ शकतो किंवा सॉरी बोलू शकतो, किंवा त्यांना कॅशबॅक किंवा डबल टेबल चार्जेस किंवा त्यांना काय त्यांचं म्हणजे काय असेल ते तर आम्ही ॲग्री सर. ते काय बोलते तसं ते आम्ही त्यांना सपोर्ट करू शकतो. हा. आणि आम्ही आमच्या जे बनवतात त्यांना ही हा, कंप्लेंट कारण सर आम्ही कसं पॅक पीस येतं इथं आम्ही बनवत नाही. आता त्याच्यामुळे गोडाऊन कुठे आहे? गोडाऊन सर भिवंडीला आमचं कुठे? बेसिक कालेरला. कालेरला. हां हां त्याचा ॲड्रेस मिळेल? हां देतो ना सर, ॲड्रेस भेटेल त्याचा. ॲड्रेस तुम्ही हे टाकलं ना गुगल पण, हल्दीराम फूड इंटरनॅशनल म्हणून, ते डायरेक्ट तिकडलाच ॲड्रेस येईल. हां आता तुमचं म्हणणं काय आहे या संदर्भात? तेच म्हणे सरांचं काय असं असं आम्ही ते रिझॉल्व्ह करू सर, जे काय असेल त्यांचं म्हणणं असेल तर आम्ही करू सर, कारण ते आम्ही बनवलं नाही, ते आम्हाला पण माहीत असतं त्याची आतमध्ये काय नाही काय. ॲक्च्युली आमचं काम काय फक्त जसं पॅक फूड येतो ते ओव्हनमध्ये आम्ही गरम करून फक्त कस्टमर सर्व करतो. पण तुम्ही ते एकदा व्हेरीफाय कराल का? ते तुटते का बघा ना. सर मी ॲग्री करतो त्यांच्या गोष्टीला, मी ॲग्री करतोय, असं बरोबर आहे, त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे ॲज अ मग कस्टमर. याच्यामध्ये एखादे जीवाशी हुआ है आपका ऐसा? याच्या अगोदर पण अशा गोष्टी घडल्या घडले नाही आमच्या ते ह्या शोधात नाही perfect आहे. पण आज दुसरीकडे कुठे? हा, दुसरीकडे घडले सर आयडिया सेम नाही आलं, पण प्रोडक्टमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे डॅमेज होतं ना, ते फंगस वगैरे लागते, मग कस्टमर रिटर्न येतात, त्यांना पीस टू पीस किंवा कॅशबॅक जे काय बोलतो ते ते आम्ही करून देतो. सॅटिस्फाय होईल. पण आता कसं काय प्रोडक्टमध्ये पण येतं, पण कसं सर पॅक पीस आहेत ते आम्ही ओपन करून नाही बघू शकतो. असं बघा जसं आज स्वीट आहे, डायरेक्ट असं स्वीट आहे, हा पूर्ण पॅक पीस येतो, याला आम्ही ओपन येऊ ज्या तिकडून मग बनवतो. या अशा गोष्टी घडतात, त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? म्हणून सर आता ते आम्ही ते बॅकहँडला आम्ही जे आहे ते आमच्या थ्रू आम्ही ते करू, जे पण आहे आता आमचं. सकाळपासून त्यांनी जे म्हटल्याप्रमाणे त्यांचं काय निवारण केलं का तुम्ही? सर, कंप्लीट मला कंप्लेंट 3 वाजता आली, मी याला 5 वाजता शाळेत फोन केला मी सरांना, म्हणून सर म्हणून तुमचं काय असेल मला फोटो वगैरे सेंड करा, मी पण पुढं म्हणजे फॉलोअप घेतो त्याचा. पण सर ॲग्री नाही, सर बोले की मी येतो. मी सर ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जे मैंने बोला कि आप आके जाओ घर पे, लेके जाओ, आपका प्रॉब्लम है आप आके जाओ, मेरे उधर आने मी से फक्त एवढंच म्हणलो सरला आपके यहाँ से कोई की रिप्लाई आया नहीं. मी फक्त बोललो की मला फोटो सेंड करा, तर मी पुढं माझ्या थ्रू पण मेल टाकतो वरती हेड ऑफिसला, मग तिकडून काय तर मग यांना कळवतो सरांना. एखाद्या लहान मुलांनी जर खाल्लं असेल आणि त्याच्या लंग्सला हे चिटकलं असेल, मग त्याची जबाबदारी कोण घेणार तुम्ही? जिम्मेदारी हा? कोण घेणार? मग 2 मुलं 3 मुलं देणार का तुम्ही? सॉरी बोलून होता का? लोकांच्या जीवाशी खेळतायत तुम्ही. मग आता तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणे सरांचं काय असं सांगा, म्हणजे मी तसं कळवतो वरती, म्हणजे तुमचे सिनियर कोण आहेत? माझे सिनियर आहे, माझे क्लस्टर मॅनेजर आहे, बोला काय नाव त्यांचं? त्यांचं राजू म्हणून ते नवीन लागले, त्यांना सांगतो. कालच जॉईन झाले. कालेज करा